खालापूर तालुक्यातील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर हाळ गावाजवळ एक भीषण अपघाताची घटना घडली होती। खोपोलीतील विनानगर भागातील रहिवासी असलेल्या 26 वर्षीय ओंकार सुभाष आडकर याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने ठोकर देऊन पळ काढला होता। या हिट अँड रनच्या गुन्ह्याचा तपास पोलीस युद्धपातळीवर घेत होते। या केसने आता नवं वळण घेतलंय। हा अपघात महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय आणि या अपघाताची दृश्य हादरवणारी अशीच आहेत। ओंकार जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर असताना मागून भरधाव वेगात एक कंटेनर आला। या कंटेनर चालकाने स्कूटीला जबरदस्त धडक दिली। स्कूटीसह ओंकार या कंटेनरसह फरफटत गेला। भरधाव वेगात असलेल्या निर्दयी कंटेनर चालकाने मात्र कोणतीही दयामाया न दाखवता अथवा कंटेनरचा वेग देखील कमी न करता ओंकारला रस्त्यात पाडलं। ओंकार पडल्यानंतर कंटेनरचा चाक त्याच्या डोक्यावरून गेलं। तिथेच त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला आणि जागीच ओंकारने जीव सोडला। हा प्रकार झाल्यानंतर कंटेनर चालकाने कोणतीही सहानुभूती न दाखवता घटनास्थळावरून पळ काढला। आता हा कंटेनर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचं समोर आलंय। अपघात करून पसार झालेला कंटेनर खालापूर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांनी ताब्यात घेतला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। मात्र 26 वर्षीय होतकरू तरुणाच्या दुर्दैवी मृत्यूने खोपोली परिसर अद्यापही शोकात आहे। पोलीस आरोपीला योग्य ती शिक्षा देऊन ओंकारला न्याय मिळवून देतील अशी आशा ओंकारच्या कुटुंबासह मित्रपरिवाराला आहे। या सतत घडणाऱ्या हिट अँड रनच्या घटनांमुळे हा कायदा अत्यंत प्रभावी आणि कठोर करण्याची गरज आता निर्माण झाली आहे। यामुळे हकनाक जाणारे बळी काही प्रमाणात तरी वाचू शकतील अशी मागणी आता सुज्ञ नागरिक करू लागलेत। वादळवारा लाईव्हसाठी खलील सुर्वे, खोपोली। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।